हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धेच्या फायनल राऊंडला सुरुवात झाली आहे. सगळ्या स्पर्धकांनी आपापली कला सादर केली, पण ईश्वरीचा पाय मुरगाळल्यामुळे अर्णव हा स्टेजवर आला आणि सगळ्यांची माफी मागून सांगितलं की आम्ही या स्पर्धेत भाग घेणार नाही. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. पण त्याच वेळेस आपली सुपर गर्ल ईश्वरी ही स्टेजवर आली. तिचा पाय मुरगाळलाय, पायाला बँडेज आहे, तरीसुद्धा ईश्वरी म्हणाली मैं नाचूंगी, मी डान्स करणार. आणि मग ईश्वरीने अतिशय सुंदर डान्स सादर केला. इतका भारी डान्स केला की सगळे मंत्रमुग्ध झाले आणि सौदामिनीची तर झोपच उडाली. ती राजेशला म्हणाली लवकर बॉम्ब फोड नाहीतर ते जिंकले. मग आता पुढे काय झालं आणि हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी तिच्या मेकअप रूममध्ये असते. पूर्ण तयारी तिची झालेली असते. गणूबाप्पाला नमस्कार करून ईश्वरी आपल्या डान्स परफॉर्मन्सची शेवटची रिहर्सल सुरू करते आणि नम्रता ही तेथेच लपून हे सगळं पाहत असते. ईश्वरी एक जोरदार गिरकी घेते, आपला डान्स सुरू करते आणि त्याच वेळेस नम्रता एक स्केटिंग बोर्ड तिच्या दिशेने फेकते. नम्रताने तर ऑलिम्पिकमध्ये जायला पाहिजे, निशाणा एक नंबर आहे. ती स्केटिंग बोर्ड असा फेकते की ईश्वरीचा पाय त्याच्यावर पडतो आणि ईश्वरी ही खाली पडते आणि तिचा पाय जोरात मुरगाळतो. ईश्वरी ओरडते आ, आणि हे पाहून नम्रताच्या चेहऱ्यावर राक्षसी स्माईल येते. आपली बहीण पडलीये, तिचा पाय मुरगाळला आहे याचा तिला अतिशय आनंद झालेला असतो. आणि ईश्वरी बिचारी वेदनेने विव्हळत असते, ओरडत असते, आरडाओरडा करत असते. अर्णव सर असा आरडाओरडा करत असते आणि निर्लज्ज नम्रता तिच्याकडे पाहून हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे स्पर्धेला सुरुवात झालेली असते. पहिले स्पर्धक सिल्क क्रेस्ट त्यांनी आपली कला सादर करायला सुरुवात केलेली असते. यामध्ये जी फिमेल कंटेस्टंट असते ती अतिशय सुंदर रांगोळी काढत असते आणि जो मेल कंटेस्टंट असतो तो या रांगोळीशी रिलेटेड एक स्केच काढत असतो, फॅशन रिलेटेड राऊंड करत असतो. जजेस सौदामिनी, अंजली आजी, त्यानंतर वल्लरी मामा हे सगळे या कलेकडे पाहत असतात. आणि ही तीच जोडी आहे ज्यांनी काल राजेशला रंगेहात पकडलं होतं आणि त्यांचाच पहिला टर्न असतो. ते छान करत असतात. म्हणजे नम्रता आधी रांगोळी काढणार होती पण तिने नाही काढली कारण हिला काढायची होती. आणि ही मस्त छान रांगोळी काढत असते. सगळे जजेस तिच्याकडे कौतुकाने पाहत असतात. सगळं छान सुरू असतं. आणि इकडे ईश्वरी विव्हळत असते, रडत असते, ओरडत असते अर्णव सर. आणि नम्रताच्या चेहऱ्यावर आनंद असतो. ईश्वरीचे घुंगरू तुटलेले असतात, पायातील घुंगरू खाली पडलेले असतात आणि हे सगळं पाहून नम्रताच्या चेहऱ्यावर घाणेरडी स्माईल असते. खरंच नम्रताचा खूप राग येतोय. आणि ईश्वरीचा आवाज ऐकून अर्णव आतमध्ये धावत पळत येतो. ईश्वरी जमिनीवर पडलीये हे पाहून अर्णव खूप घाबरतो आणि तेवढ्यात नम्रताला दिसतं की अर्णव आतमध्ये आलाय. त्यामुळे नम्रता लगेच लपून बसते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि अगदी डान्स परफॉर्मन्सच्या आधीच ईश्वरी ही पाय मुडपून खाली पडलीये हे पाहून अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत असतात. तिला खूप त्रास होत असतो. तिचा पाय मुरगाळलाय, तिचा पाय खूप दुखत असतो. आणि इकडे सिल्क क्रेस्टवाल्यांचं आपला परफॉर्मन्स सुरू असतो. ही फिमेल कंटेस्टंट अतिशय सुंदर रांगोळी काढते आणि हा जो मेल असतो तो या रांगोळीशी रिलेटेड आपला फॅशन सेन्स, आपला ड्रेस डिझाईन करत असतो. सगळे जजेस बारकाईने याकडे पाहत असतात की रांगोळी कशी आहे आणि हा ड्रेस कसा आहे. आणि मग थोड्याच वेळात या दोघांचा टर्न संपतो, त्यांची वेळ संपते. या रांगोळीशी रिलेटेड त्यांनी आपला आर्ट फॉर्म दाखवलेला असतो. लाईट्स लागतात, सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि इकडे अर्णव जोरात ओरडतो मिस इंदोर. आणि तो ईश्वरीजवळ जातो. ईश्वरीला विचारतो काय झालं. ईश्वरी त्याला सांगते सर, मी डान्सची शेवटची रिहर्सल करत होते आणि तेवढ्यात माझ्या पायाखाली काहीतरी आलं आणि मी खाली पडले. माझा पाय खूप दुखतोय. आणि तेवढ्यात या दोघांना अनाऊन्समेंट ऐकू येते.
पहिला परफॉर्मन्स संपलाय. सिल्क्रेस्ट यांनी अतिशय सुंदर परफॉर्मन्स सादर केलाय. ईश्वरी आणि अर्णव हे ऐकतात आणि आता पुढे काय होईल याची भीती त्यांना वाटते. कारण त्यांना सुद्धा आता स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करायचा आहे आणि माझा पाय तर मुडपलाय. आता पुढे काय होईल अशी भीती ईश्वरीला वाटते. ईश्वरीला खूप टेन्शन येतं आणि अँकर स्टेजवर येते आणि म्हणते, वाव सिल्क्रेस्ट, तुम्ही अतिशय सुंदर रांगोळी काढली आहे आणि डिझाईनसुद्धा तेवढंच छान केलं आहे. मी सगळ्या जजेसला विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन ही रांगोळी आणि हे फॅशन डिझाईन पाहावं. सगळे जजेस हे स्टेजवर येतात आणि मग ही जी फिमेल कंटेस्टंट असते ती आपल्या रांगोळीबद्दल त्यांना समजावून सांगते की ही रांगोळी तिने कशी डिझाईन केली आहे, काय डिझाईन केली आहे. जजेस हे सगळं पाहत असतात. बाकीचे सगळे लोक म्हणजे आपली अंजली, आजी, मामी, मामा हे सगळेसुद्धा वा वा काय छान काढलं आहे, खूप मस्त मस्त असं एक्सप्रेशन देत असतात. मग हे सगळे जजेस या डिझाईनकडे जातात की कसा डिझाईन केला आहे ड्रेस, आणि हा ड्रेससुद्धा अतिशय छान डिझाईन केलेला असतो जशी ही रांगोळी असते त्याच्याशी रिलेटेड. सौदामिनी तर फुल कॉन्फिडन्समध्ये असते की जिंकणार तर सौदामिनी क्रिएशनचेच, त्यामुळे तिला काही फरक पडत नाही. मग जजेस हे सगळं चेक करतात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात. अर्णव हा ईश्वरीला विचारतो, तुला उभं राहता येतंय का, आपण पाहूया, शांत हो. आणि तो ईश्वरीच्या पायाला हात लावतो. ईश्वरी म्हणते, नाही सर प्लीज टच नका करू, खूप त्रास होतोय. अर्णव म्हणतो, ठीक आहे आपण उभं राहण्याचा प्रयत्न करूया, मी तुला सोफ्यावर बसवतो. अर्णव हा ईश्वरीला उभं करण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीला सहारा देऊन, पण ईश्वरीला साधं उभं सुद्धा राहता येत नाही, पाय जमिनीवर टेकवता सुद्धा येत नाही. ईश्वरी म्हणते, सर खूप त्रास होतोय, खूप दुखतंय. अर्णवला टेन्शन येतं, आता काय करायचं. अर्णव म्हणतो, थांब एक मिनटं. अर्णव आपला मोबाईल बाहेर काढतो आणि आयोजकांना कॉल करतो आणि सांगतो, मी अर्णव राजे शिर्के बोलतोय, मला आमच्या मेकअप रूममध्ये आत्ताच्या आत्ता एक डॉक्टर हवा आहे. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णव म्हणतो, हो लगेच पाठवा. अर्णव फोन कट करतो. ईश्वरीच्या पायाला असह्य वेदना होत असतात. अर्णव विचारतो, मिस इंदोर शांत हो, सगळं ठीक होईल, टेन्शन घेऊ नको. पण या दोघांच्या मनात सुद्धा हेच असतं की आता आपण स्पर्धेत कसं उतरायचं, परफॉर्मन्स कसा द्यायचा, काय करायचं, हाच प्रश्न या दोघांना पडलेला असतो. दोघे खूप टेन्शनमध्ये असतात कारण ही स्पर्धा जिंकणं अर्णव आणि ईश्वरीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर ही स्पर्धा ते हरले तर आपली कंपनी हरले, आपल्या आईचं नाव, स्वप्न सगळं हरले हे या दोघांनाही माहिती आहे. आणि इकडे अँकर सर्वांना सांगते, पहिला परफॉर्मन्स तर एकदम बेस्ट झाला, आता दुसऱ्या परफॉर्मन्सची बारी आहे. दुसरा परफॉर्मन्स असेल आकाश टेक्स्टाईलच्या आकाश आणि नम्रता पाटील यांचा. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. वल्लरी खूप खुश असते, आजी अंजली खुश असतात, जजेस टाळ्या वाजवतात, मामा जोरजोरात नम्रता आकाश, नम्रता आकाश असं ओरडत असतो. आणि मग नम्रता आणि आकाश स्टेजवर येतात. नम्रता दुसऱ्याचं वाईट करून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. आणि नम्रता रुपेरी वाळूत माडाच्या वनात येना हे अतिशय सुंदर गाणं सादर करते. आणि हा आवाज तिचा ओरिजिनल वाटतोय, तसाही तिचा आवाज अतिशय कोमल, अतिशय असा छान असा आहे. आणि या आवाजात ती जे गाणं गातीये, गाणंसुद्धा छान आहे आणि कदाचित ती गाणं शिकली आहे असंच दिसतंय. ती खूप सुंदर गाणं सादर करत असते आणि त्यावरूनच आपला आकाश हा ड्रेस डिझाईन करत असतो. आता 5 मिनटं 6 मिनटाच्या गाण्यामध्ये संपूर्ण ड्रेस ते डिझाईन करत असतात. आणि खरंच नम्रताने ईश्वरीला न पाडतासुद्धा आपल्याच टॅलेंटवर ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला असता तर तिच्याबद्दल प्रेक्षकांना सुद्धा चांगलं वाटलं असतं. पण तिचं टॅलेंट यावर तिचा स्वतःचाच विश्वास नाही आहे, त्यामुळेच तिने चुकीची कामं केली, ईश्वरीला खाली पाडले. आणि स्वतःचा परफॉर्मन्स मात्र ती अतिशय आनंदात देत असते आणि खरंच ती छान गात असते. अंजली, मामा, वल्लरी, जजेस, सौदामिनी, आयोजक या सगळ्यांना तिचं कौतुक वाटत असतं आणि ती सूर, ताल, लय एकदम अतिशय चांगला पकडते आणि छान परफॉर्मन्स करत असते. सगळ्यांना तिचं कौतुक वाटतं आणि तिच्या परफॉर्मन्सनुसारच आकाश आपला ड्रेस डिझाईन करत असतो. खरंच तिने जे गाणं गायलंय ना ते सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल यात शंका नाही. नम्रता आपलं अतिशय सुंदर गाणं संपवते आणि सगळेजण तिच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवतात.
नम्रताला सुद्धा आनंद होतो की सगळ्यांना माझं गाणं आवडलंय, सगळे माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहे. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवजवळ डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर ईश्वरीच्या पायाला बँडेज बांधतात. अर्णव विचारतो, डॉक्टर जास्त काही सिरियस तर नाही आहे ना? डॉक्टर सांगतात, सिरियस नाही आहे, पण त्यांचा पाय मुरगळला आहे, त्यामुळे त्यांना असह्य वेदना होत आहे आणि काही दिवस अशाच राहतील. अर्णव आणि ईश्वरीला खूप टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते, पण डॉक्टर आता या स्पर्धेमध्ये माझा परफॉर्मन्स आहे, मला डान्स सादर करायचा आहे. डॉक्टर म्हणतात, डान्स डान्स काय, पुढील काही तास तुम्ही पायावर उभं सुद्धा राहू शकत नाही, चालू सुद्धा शकणार नाहीये. ईश्वरी म्हणते, पण डॉक्टर या स्पर्धेत डान्स सादर करणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर सांगतात, नाही, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला याची परवानगी देऊ शकत नाही, कारण जर तुम्ही डान्स करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पायाच्या नसा डॅमेज होऊ शकतात आणि तुम्हाला असह्य वेदना होतील. त्यामुळे तुमच्या पायाचं हे जे सूजन आहे, जखम आहे, ती आणखीनच वाढेल. त्यामुळे तुम्ही डान्स करण्याचा विचारही करू नका. ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्का बसतो आणि अँकर स्टेजवर येते आणि सगळ्या प्रेक्षकांना सांगते, वाव, नम्रताने किती सुंदर गाणं सादर केलंय. तिचा आवाजसुद्धा खूप गोड आहे, गळा खूप छान आहे, सूर ताल लय यांना पकडून तिने अतिशय छान गाणं सादर केलंय. नम्रता खूप खुश होते. आकाश, जजेस, सगळे प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवतात. आणि मग अँकर ही आकाशला सांगते, आकाश पाटील, तुम्ही जो ड्रेस डिझाईन केला आहे तो घेऊन तुम्ही जजेस समोर जा आणि आपलं डिझाईन त्यांना एक्सप्लेन करा. आकाश हो म्हणतो आणि जजेस समोर येऊन तो आपला ड्रेस त्यांना एक्सप्लेन करत असतो. आकाशने खरंच खूप अतिशय सुंदर असा ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि त्यामध्ये नम्रताने जे गाणं गायलं आहे त्यानुसारच त्याने असे गाण्याची चिन्ह वगैरे, एम्ब्रॉयडरी, ते सगळं सादर केलेलं असतं. अतिशय सुंदर इंडो वेस्टर्न प्रकारचा हा ड्रेस असतो, ही साडी असते आणि ती अतिशय छान दिसत असते. त्यामुळे जजेससुद्धा इम्प्रेस होतात. सगळ्यांना असं वाटतं की आकाश आणि नम्रता यांनी खरंच चांगली टफ कॉम्पिटिशन दिली आहे. आणि इकडे अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, आपण डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. खरंच तू परफॉर्मन्स नाही करू शकत. मी आयोजकांना जाऊन सांगतो की आम्ही माघार घेतोय, आम्ही परफॉर्मन्स नाही करणार आहोत. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव आणि डॉक्टर तेथून निघून जातात आणि ईश्वरी तशीच तेथे बसून राहते. आपल्या घुंगरांकडे ती पाहते आणि मी या स्पर्धेत आता परफॉर्मन्स नाही करू शकणार असा विचार करून ती खूप दुःखी होते. आणि इकडे अँकर ही पुढचा परफॉर्मन्स अनाऊन्स करते. पुढचा परफॉर्मन्स असतो नील आणि गायत्री म्हणजेच सौदामिनी क्रिएशनचा. त्यामुळे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. अँकर सांगते त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय युनिक असणार आहे आणि मग या परफॉर्मन्सला सुरुवात होते. हा परफॉर्मन्स खरंच खूप युनिक असतो आणि यामध्ये जी गायत्री असते तिच्या चेहऱ्याला पांढरा रंग असतो आणि ती एका गाण्यावर किंवा एका म्युझिकवर परफॉर्मन्स करत असते. कदाचित एखाद्या लहान मुलाचा, त्याच्या आयुष्याशी निगडीत असा एखादा प्रसंग उठवण्याचा ती प्रयत्न करत असते. यामध्ये डान्स नसतो, तर ही एक ॲक्टिंगची एक कला आहे, ज्यामध्ये ती ॲक्टिंग करत असते. काही न बोलता किंवा काही म्युझिक नसताना ती ते सादर करत असते आणि जो नील असतो तो डिझाईन करत असतो. सौदामिनी भलतीच खुश असते. माझे कंटेस्टंट काहीतरी जगावेगळंच करताय, जे आजपर्यंत या जगाने कधी पाहिलं नाही, असे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात. जजेसला सुद्धा हे खूप युनिक वाटतं आणि बाकीचे लोक तर अरे हे काय आहे? असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे असतात. काय करताय कोणाला काहीच कळत नाही. आणि इकडे ईश्वरी मात्र खूप दुःखी असते. या घुंगरांकडे पाहत असते. तेवढ्यात तिचं घुंगरू कुणीतरी उचलतं आणि ईश्वरी समोर पाहते तर तिच्यासमोर दुसरं तिसरं कुणी नाही तर दुसरी ईश्वरी उभी असते. आता हा नक्कीच तिचा भास आहे किंवा मग तिची प्रतिकृती आहे जी तिच्या समोर येऊन उभी राहते. ईश्वरी तिच्याकडे पाहतच राहते आणि ही प्रतिकृती ईश्वरीला समजावून सांगते, काय झालं ईश्वरी, नेहमी तर हम इंदोर से है, हम इंदोर से है असं म्हणतेस, मग आज का हार मानलीस? ईश्वरी सांगते, आता हार नाही मानू तर काय करू, माझा पाय मुडपलाय, पायाला सूज आली आहे, मी डान्स कसा करणार? आणि तिची प्रतिकृती तिला समजावून सांगते, अगं ईश्वरी, एवढ्या लवकर तू हार कशी मानू शकतेस? ही काय साधीसुधी स्पर्धा नाही आहे जी नाही खेळलं तरी चालेल.
ही स्पर्धा सात्विक फॅशनच्या अस्तित्वासाठीची आहे आणि आज हा शेवटचा फायनल राऊंड आहे. याआधी सुद्धा 2 राऊंडमध्ये तुमच्यासमोर किती अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणींवर तुम्ही मात केली आणि आज तर फायनल राऊंड आणि एवढं काही झालं नाहीये. पायाला फक्त सूज आली आहे. 4-5 मिनिटांचा डान्स परफॉर्मन्स करायचा आहे तुला, तू ते करू शकतेस. ईश्वरी, हरू नकोस, घाबरू नकोस, चल उठ, उभी राहा. हे संकट आहे, या संकटाला तुला तोंड द्यायचंय. विचार कर, अर्णव सरांचा विचार कर, अर्णव सरांच्या आईचा विचार कर, या कंपनीचा विचार कर, आपल्या कुटुंबाचा विचार कर. जर तू आज हार मानलीस तर सगळं काही हरून बसशील. आपलं घर दार, कंपनी, संसार सगळं हरशील. ईश्वरी उठ, घाबरू नकोस, स्वतःच्या पायाचा विचार करू नकोस. तुझ्या पायाला सूज आलीये, मनाला नाही आलीये. तुझ्या मनाला समजून सांग की मला काही नाही झालंय, मी उठणार, मी करणार, मी करूनच दाखवणार. उठ ईश्वरी, उठ उठ. आणि हे मन ईश्वरीला समजावून सांगत असतं, हार मानू नको, तू ठरवलंस तर सगळं काही शक्य आहे. आणि ईश्वरी याचाच विचार करत असते. दुसरीकडे या गायत्रीचा परफॉर्मन्स सुरू असतो. ती काय करत असते तिचं तिलाच माहीत असतं. आणि अंजलीसुद्धा म्हणते, हे काय सुरू आहे. पण देवसरे आणि सौदामिनी मात्र खूप खुश असतात. वल्लरीसुद्धा खुश असते. वा वा, काय छान, लय मस्त, एक नंबर. आणि गायत्री सगळ्या प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवते आणि नील त्याचं काम करत असतो. सौदामिनी खुश असते आणि इकडे ईश्वरीचं मन तिच्यासमोर हात पुढे करतं. चल ईश्वरी, हार मानू नको, उठून उभी राहा, तू करू शकतेस, तुझ्यात हिंमत आहे, तू करू शकतेस. आणि ईश्वरी आपल्या मनाच्या हातात हात देते आणि ईश्वरी आपल्या पायावर उठून उभी राहते. मन तिला म्हणतं, पाहिलंस का, तुला असं वाटत होतं तू उठून उभी राहू शकत नाही, पण तू उभं राहून दाखवलंस. आता डान्स करणं काही अवघड नाहीये. ईश्वरीमध्ये सुद्धा हा कॉन्फिडन्स येतो. आणि इकडे या गायत्रीचा परफॉर्मन्स सुरूच असतो आणि तिच्या परफॉर्मन्सवर सगळेच इम्प्रेस झालेले असतात. आता इम्प्रेस झालेत की नेमकं हे काय करताय याचाच विचार करताय हे जजेसलाच माहीत. आणि मग पाहता पाहता तिचा परफॉर्मन्स संपतो आणि जशी प्रेक्षकांना झोप आलेली असते तशी तिलाही झोप येते आणि परफॉर्मन्सच्या शेवटी ती झोपून घेते. नीलचा सुद्धा ड्रेस डिझाईन करून झालेला असतो आणि त्याने अतिशय बेसिक असा ड्रेस डिझाईन केलेला असतो. अँकर पुढे येते, सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि अँकर तर सगळ्यांचंच कौतुक करते, तसं यांचंही कौतुक करते. खूप छान, खूप युनिक. त्यामुळे सौदामिनीला आनंद होतो. जजेस आपले मार्क्स देतात आणि इकडे ईश्वरीचं मन तिला घुंगरू देतं आणि तिला सांगतं, चल आता पायात हे घुंगरू बांध आणि तुझ्या परफॉर्मन्ससाठी सज्ज हो. तू हे करू शकतेस, नक्की करू शकतेस. ईश्वरीला सुद्धा विश्वास पटतो. हो, मी ठरवलं तर सगळं काही करू शकते, नक्कीच करू शकते. आणि ईश्वरी आपल्या पायामध्ये हे घुंगरू बांधण्याचा विचार करते, समोर पाहते, पण तोपर्यंत तिचं हे मन तेथून गायब झालेलं असतं. आणि मग अँकर आपल्या सगळ्या शेवटच्या स्पर्धकांची अनाऊन्समेंट करते. आता वेळ आली आहे, आपल्या स्पर्धेचे सगळ्यात शेवटचे स्पर्धक, जे या स्पर्धेची जाने शाने आणि बाने, जे प्रेक्षकांचे अतिशय लाडके आणि याआधीचे सगळे राऊंड जिंकलेले अर्णव राज शिर्के आणि ईश्वरी राज शिर्के. या अँकरची बोलण्याची स्टाईलसुद्धा खूप भारी आहे. ती खूप एक्सायटेड असते आणि तिने अनाऊन्समेंट केल्यानंतर सौदामिनीचा चेहरा पाहण्यासारखा होतो. सौदामिनी नाईलाजाने टाळ्या वाजवते, सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आणि मग अपेक्षेप्रमाणे ईश्वरी अर्णवला लय भाव लागतो. कधीही त्यांच्या नावाची अनाऊन्समेंट केली आणि हे दोघे वेळेवर हजर झाले असं होतच नाही. अँकर त्यांच्या नावाची अनाऊन्समेंट करते, हे दोघे काही स्टेजवर येत नाही. आता अर्णव केव्हाचा निघालाय, त्यानंतर ईश्वरीच्या मनाने तिला एवढं मोठं भाषण दिलं, तिला डान्स करायला तयार केलं, पण अर्णव काही अजून पोहोचलेला नाहीये. काय करत असतो अर्णव त्याचं त्याला माहीत. अर्णव अजून काय आलेला नसतो आणि सगळेजण चर्चा करतात, अरे हे काय आहे, हे काय मग उशिरा कसे येतात, कुठे गेले, अजून का नाही आले. आणि तेवढ्यात राजेशसुद्धा तेथे येतो. अँकर पुन्हा एकदा अनाऊन्स करते, ईश्वरी राज शिर्के, अर्णव राज शिर्के लवकर या. परंतु अर्णव ईश्वरी काही येत नाही. सगळेजण चर्चा करत असतात, काय झालं अजून का नाही आले. आणि नम्रता, आपली वल्लरी आणि सौदामिनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. त्यांना असं वाटतं की नम्रताने आपलं काम केलंय, ईश्वरी अर्णव काही येणार नाहीये. आणि ही अँकर शेवटची अनाऊन्समेंट करते,
अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के लवकर स्टेजवर या, हा फायनल कॉल आहे, नाहीतर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. राजेशचं बारीक लक्ष असतं आणि सौदामिनी देवसरेकडे पाहून स्माईल करते, तो तिच्याकडे पाहून स्माईल करतो. या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. दोघे खूप खुश होतात. पण आजी अंजली शिर्के यांना टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात अर्णव येतो. अर्णवला पाहून अँकर खुश होते आणि म्हणते, फायनली अर्णव राजशिर्के इज हिअर. ते आले आहेत. अर्णवला पाहून सौदामिनी आणि वल्लरीच्या चेहऱ्यावर 12 वाजतात आणि राजेशसुद्धा त्याच्याकडे पाहत असतो. अर्णव हा स्टेजवर येतो आणि म्हणतो, द्या माझ्याकडे माईक द्या, मला काहीतरी बोलायचं आहे. आणि इकडे ईश्वरी ही आपल्या मनाला सांगते, हो मी लढणार, मी डान्स करणार, मी लढल्याशिवाय हार नाही मानणार. हरले तरी चालेल, पण मला लढून हरायचं आहे आणि आज मी लढणार, डान्स परफॉर्मन्स करणार, जिंकून दाखवणार. माझ्यासाठी नाही, अर्णव सरांसाठी, माझ्या सासूबाईंसाठी, माझ्या कुटुंबासाठी. आज माझ्या पायाचे तुकडे पडले तरीसुद्धा मी नाचणारच. आणि ईश्वरी या घुंगरांकडे पाहते, समोर पाहते, तोपर्यंत तिचं मन गायब झालेलं असतं. ईश्वरी या घुंगरांकडे पाहतच राहते आणि तिला समजतं की ही ताकद मला माझ्या मनाने दिली आहे आणि मला आता नाचावंच लागणार. मी नाचणार आणि हे करून दाखवणार. ईश्वरीच्या पायाला सूज आली आहे. ईश्वरीचा पाय मुरगा आलाय आणि पायाला सूज आली असताना पायावर उभं राहणं सुद्धा शक्य नसतं, चालणं अवघड असतं आणि त्यात नाचणं म्हणजे जवळपास अशक्यच. पण अशक्य ही शक्य करून दाखवेल, तिलाच ईश्वरी म्हणतात. ईश्वरी काहीही करू शकते आणि ईश्वरी ठाम निर्धार करते की मी नाचणारच. आणि इकडे अर्णव हा अँकरकडून माईक घेतो. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. अर्णव म्हणतो, सॉरी, पण आम्ही आजचा परफॉर्मन्स. आणि तेवढ्यात अर्णवला ईश्वरीच्या घुंगरांचा आवाज येतो. ईश्वरी चक्क घुंगरू बांधून स्टेजवर येते. तिला पाहून अर्णवला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरीच्या पायाला लागलंय हे फक्त अर्णवला माहीत असतं आणि ईश्वरी आलीये हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तसंच बाकीच्या सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. जजेस मात्र खुश असतात. आली आली, ईश्वरी आली. आणि सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक आनंदाचा, उत्साहाचा जोर वाढतो. यस, ईश्वरी आली आहे आणि आता ईश्वरी कमाल करून दाखवणार, ही स्पर्धा जिंकून दाखवणार. ईश्वरीच्या मनात भीती असते, धाकधूक असते, पण ईश्वरीने ठरवलंय आता थांबायचं नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ईश्वरीचा पाय मुरगाळलाय तरी ती हिंमत दाखवतीये. आता खरंच तिला डान्स परफॉर्मन्स करता येईल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरीचा डान्स परफॉर्मन्स सुरू होईल. ईश्वरी अतिशय सुंदर बाळ गोपाळाच्या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत असेल. अर्णव आपलं डिझाईन करत असेल आणि ईश्वरीचा पाय मुरगाळलाय, ईश्वरीच्या पायाला लागलंय असं बिलकुल वाटणार नाही. इतका फ्लॉलेस, इतका भारी डान्स ती करत असणार आहे. आणि इकडे सौदामिनीला खूप राग येईल. ती राजेशला फोन करून म्हणेल, अरे कोठे तू, ते जिंकतील ना, तू काय फोडणार होता ते फोड लवकर. तर राजेश म्हणेल, मला नाही अक्कल शिकवायची बरं का. माझा प्लॅन कसा, कधी, कोठे करायचा हे मी माझं ठरवणार. तू मला अक्कल शिकवायची नाही एवढं लक्षात ठेव. हे ऐकून सौदामिनीला जबर धक्का बसेल. राजेश डायरेक्ट सौदामिनीची अक्कलच काढत असेल. तो सौदामिनीला म्हणेल, मी माझ्या जीवावर जगतो, दुसऱ्या कोणाचे नाही. आणि माझ्यामुळे तुला ही सात्विक फॅशन मिळाली आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे मला नाही अक्कल शिकवायची. माझा प्लॅन ऑन आहे. कधी धमाका करायचा ना ते मी माझं पाहून घेईल. असं म्हणून राजेश फोन कट करेल. आणि इकडे ईश्वरीचा अतिशय सुंदर असा डान्स परफॉर्मन्स सुरू असेल. आणि ईश्वरी एवढं छान नाचतीये आणि अर्णवचं डिझाईन तर एक नंबरच असतं. त्यामुळे ईश्वरी जिंकणार यात शंका नाही. आणि तेवढ्यात ईश्वरीला काहीतरी होतं आणि क्षणभरासाठी ती थांबते. अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता ईश्वरी का अटकली आहे हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.